मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे पहा, आदिवासी विकास विभागामध्ये चौकीदार या पदासाठी बघा फक्त 10वी पासवरती मित्रांनो, भरपूर प्रमाणामध्ये टोटल 416 जागा सुटलेल्या आहेत पहा. अतिशय महत्त्वाची भरती असणार आहे पहा. यावर्षी बघा नोकरीसाठी अत्यंत गोल्डन चान्स असणार आहे पहा. आताच या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या पेपर झाले, त्या होताना होताच लगेच ह्या जागा सुटल्या पहा. त्यामुळे अभ्यास कंटिन्यू ठेवा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला 200 मार्काचा पेपर असणार मित्रांनो. त्यासाठीच आपण हे काही प्रश्न घेतलेले आहेत पहा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि मित्रांनो, आपण स्पेशल आदिवासी विकास विभागासाठी स्पेशल एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्या WhatsApp ग्रुपवरती आपण याची PDF, अप्लाय करायची लिंक, हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक, सर्व रोजच्या रोज चालू घडामोडी आणि महत्त्वाचे जे काही क्वेश्चनच्या PDF आहेत बघा प्रत्येक व्हिडिओच्या, त्या ग्रुपला भेटणार आहेत पहा. त्या ग्रुपची लिंक मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला जॉइन करता येत नसेल तर माझा जो काही नंबर आहे बघा, खाली पिवळ्या पट्टीमध्ये दिसतोय 93 25 23 0840 या नंबरला तुम्ही मला SMS करा. मी तुम्हाला ग्रुपला ॲड करून टाकेन. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा हे काम करून ठेवा. मित्रांनो, खूप महत्त्वाची भरती असणार आहे. सरकारी जॉब आहे पहा. गव्हर्नमेंट जॉब आहे. पगार सुद्धा चांगला आहे पहा. 8वा वेतन आयोग लागल्यानंतर या ठिकाणी पगार आपल्याला चांगला भेटणार आहे पहा. सरळ सेवेमार्फत हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे. चला जास्त काही सांगत नाही. ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर लक्षात ठेवा, NS राजा सुब्रमण्य. ऑप्शन क्रमांक C याचं बरोबर उत्तर पहा. पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? खूप महत्त्वाचा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. तो सुवेंद्र अधिकारी. लक्षात ठेवा, सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. भारताचे नौदल प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक B कृष्णा स्वामीनाथन यांची या ठिकाणी भारताचे नौदल प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. 7 मे 2026 रोजी ऑपरेशन सिंदूरला किती वर्ष पूर्ण झाली? तर मित्रांनो, 1 वर्ष या ठिकाणी कंप्लीट झालेले पहा. मूलद्रव्य आणि संज्ञा यामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायची. चला ओळखा पटकन मूलद्रव्य आणि संज्ञा. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक C पोटॅशियमची PO या ठिकाणी ही चुकीची. पोटॅशियमची मित्रांनो संज्ञा काय आहे? K पहा. कॅल्शियमची Ca, लोखंडाची Fe, ऑर्गनची ARA, परंतु पोटॅशियमची काय आहे मित्रांनो? K याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर आपल्या भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक B मित्रांनो राजनाथ सिंग हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, की खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी कोणती ती ओळखायची आहे. तर साबरमती हिमालय पर्वत ही या ठिकाणी चुकीची पहा. पुढचा प्रश्न आहे, की भारतीय सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीश आणि सरन्यायाधीश यांची एकूण संख्या किती होणार आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक C 38. हा प्रश्न स्टार मारून लिहून ठेवा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. 38 आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुन्हा आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे. चला ओळखा पटकन. तर पर्यावरण दिवस मित्रांनो 5 जूनला असतो. वसुंधरा दिवस हा 22 एप्रिलला असतो. ओझोन दिवस हा 16 सप्टेंबरला असतो. आणि जैवविविधता दिवस हा 22 जूनला असतो की नाही? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक D हे आपलं याचं चुकीचं उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा. माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हापासून अंमलात आला? जो काही माहिती तंत्रज्ञान कायदा आहे हा मित्रांनो 17 ऑक्टोबर 2000. लक्षात ठेवा, 17 ऑक्टोबर 2000 पासून लागू करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय कुठे आहे? तर महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय हे नागपूरमध्ये पहा. लक्षात ठेवा, नागपूर. विदर्भ या प्राकृतिक विभागात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? तर कोणत्या जिल्ह्याचा होत नाही मित्रांनो? नांदेडचा यामध्ये समावेश होत नाही पहा. कोणता? नांदेड जिल्हा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जन्मगाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, नाशिक आपलं या ठिकाणी उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक C नाशिक. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली? तर मित्रांनो, कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक D 1998 मध्ये याची स्थापना झाली पहा. 1998. पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवर आहे. सेवाग्राम आणि पवनार, काय प्रश्न आहे पहा. सेवाग्राम आणि पवनार हे दोन्ही आश्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर मित्रांनो, हे ऑप्शन क्रमांक D वर्ध्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात. कुठं? वर्धा. पुढचा प्रश्न आहे पहा. राजकीय चळवळीसाठी चतुसूत्रीचा कार्यक्रम भारतीय जनतेपुढे कोणी मांडला? तर कोणी मांडला मित्रांनो? ऑप्शन क्रमांक B लोकमान्य टिळक हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक B लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुलितझर पुरस्कार 2026 हा कोणत्या 2 भारतीयांना मिळाला आहे?
तर ऑप्शन क्रमांक बी सुवर्णा शर्मा आणि आनंद आरके. ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर आहे पहा. नर्मदा ही किती राज्यातून वाहते? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 3 राज्यामधून नर्मदा नदी वाहते पहा. किती? 3 राज्य. पुन्हा आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे मित्रांनो. तर पहा चुकीची जोडी ओळखायची सरोवर आणि राज्य. तर याचं योग्य उत्तर पहा चिल्का सरोवर ओरिसा एकदम बरोबर. कोल्हारी सरोवर कुठे आहे मित्रांनो? तर कोल्हारी सरोवर आंध्र प्रदेश बरोबर आहे. सांबर सरोवर या ठिकाणी चुकीचं आहे पहा. लोणार आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक सी ही चुकीची जोडी आहे. विकास विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे. तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे. पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्क सुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249 ची PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाइनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सीरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला, कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जर कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो ₹249 फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा QR जरी स्कॅन केला तरीसुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. भारतामध्ये 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग हा कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला? तर मित्रांनो हा कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर काका कालेकर यांच्या अध्यक्षतेखाली मित्रांनो हा आयोग नेमण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे क्षयरोग हा शरीरामधील कोणत्या भागामध्ये होतो? तर ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो फुफ्फुस. लक्षात ठेवा क्षयरोग हा शरीरामधील फुफ्फुसामध्ये होतो पहा. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे मित्रांनो पांडुरोग होतो पहा. ऑप्शन क्रमांक बी पांडुरोग आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतातील पहिली बँक कोणती? तर कोणती मित्रांनो रिझर्व्ह बँक याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी RBI. नेक्स्ट आहे पहा भारत देश खालीलपैकी कोणत्या संघटनेचा सदस्य नाही? कोणत्या संघटनेचा सदस्य नाही विचारलंय तर OPEC संघटना. ऑप्शन क्रमांक डी OPEC संघटनेचं बरोबर उत्तर आहे पहा. 20 फेब्रुवारी 1948 रोजी कोणतं संस्थान भारतामध्ये विलीन झालं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी जुनागड. मित्रांनो याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. कोणतं आहे पहा? जुनागड. पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो वन्यजीव संरक्षण कायदा टिंबटिंब वर्षी अंमलात आला? तर वन्यजीव संरक्षण कायदा मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी 1762 मध्ये अंमलात आला पहा. ऑप्शन क्रमांक डी याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतामध्ये सर्वात जास्त मताधिक्यांनी कोण जिंकून आला आहे? तर संपूर्ण भारतामध्ये कोण आला आहे? तर सुनेत्रा पवार. ऑप्शन क्रमांक सी सुनेत्रा पवार आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाची स्थापना 1974 मध्ये करण्यात आली पहा. नेक्स्ट पहा इसवी सन 1917 मध्ये प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणारे महाविद्यालय कोणी चालू केलं? तर मित्रांनो महर्षी धोंडो केशव कर्वे. ऑप्शन क्रमांक बी यांनी 1917 मध्ये प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणारं महाविद्यालय चालू केलं होतं. सुनेत्रा पवार यांना किती मतं मिळाली? पोटनिवडणुकीमध्ये किती मतं मिळाली? तर 2,18,930 ही याचं बरोबर उत्तर आहे पहा. अभिनेता विजय जोसेफ यांच्या पक्षाचं नाव काय आहे? यांच्या पक्षाचं नाव काय मित्रांनो? TVG म्हणजे तमिळगा वेत्री कळघम.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, मुरलीधर मोहोळ. लक्षात ठेवायचं आपल्याला, मुरलीधर मोहोळ. मगरीसाठी खालील कोणतं राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे? तर कोणतं राष्ट्रीय उद्यान मित्रांनो? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान. ऑप्शन क्रमांक ए, ताडोबा राष्ट्रीय उद्यान आपलं बरोबर उत्तर आहे पहा. भारतामध्ये पहिली रेल्वे सेवा केव्हा सुरू झाली होती? तर भारतामध्ये पहिली रेल्वे सेवा ही 1853 मध्ये चालू करण्यात आली होती. कधी? 1853 मध्ये. भारताचा सर्वात मोठा समुद्राखाली तिरंगा कोठे फडकवण्यात आला? तर मित्रांनो हा अंदमान. ऑप्शन क्रमांक सी, अंदमानमध्ये फडकवण्यात आला. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे आम्ल वर्षा होते? मित्रांनो सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड म्हणजे अ आणि ब या 2 वायूमुळे काय होतं मित्रांनो, की आम्ल वर्षा होते पहा. संयुक्त राष्ट्र संघाची पहिली जागतिक पर्यावरण परिषद 1972 साली कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, स्टॉकहोम या ठिकाणी ही आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रामधील मुबलक मॅंगनीज लोह खनिज दर्शवणारा जिल्ह्यांचा समूह कोणता आहे? तर कोणता मित्रांनो? सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतीय राज्यघटनेनुसार धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास कोणत्या कलमाची मनाई करण्यात आली आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, 15 याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे किती? 15. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, लेखक आणि त्यांचे पुस्तक यातील आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. मित्रांनो लेखक आणि त्यांचे पुस्तक यामध्ये कोणती जोडी चुकीची आहे? तर पहा, मेघदूत कालिदास एकदम बरोबर आहे. हर्षचरित बाणभट्ट ही सुद्धा बरोबर आहे पहा. त्याच्यानंतर आनंद भट, बंकिमचंद्र चटर्जी हे सुद्धा बरोबर आहे. गीत गोविंद मित्रांनो हे चुकीचे आहे पहा. ऑप्शन क्रमांक डी. लोथल हे शहर मित्रांनो प्राचीन कशासाठी प्रसिद्ध आहे? तर लोथल हे जे काही शहर आहे हे कशासाठी तर गोदीसाठी प्रसिद्ध आहे पहा. ज्या वाक्यामधील क्रियापदावरून केवळ टिंबटिंबाचा बोध होतो अशा वाक्याचा स्वार्थ वाक्य असे म्हणतात. तर मित्रांनो ज्या वाक्यावरून फक्त कशाचा बोध होतो? तर पहा फक्त काळाचा बोध होतो त्यावेळेस बघा ते स्वार्थी वाक्य तयार होतं पहा. नृप या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. नृप या शब्दाचा तो भूप याचं काय पहा बरोबर उत्तर आहे भूप. पुढीलपैकी वर्णांचा अचूक प्रकार ओळखायचा आहे पहा. आ. तर पहा मित्रांनो वर्णांचा अचूक प्रकार कोणता आहे? हा कंठ्य. ऑप्शन क्रमांक डी, कंठ्यवर्ण आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढीलपैकी अनुनासिक मूर्धन्य आहे. खालीलपैकी कोणतं अनुनासिक मूर्धन्य आहे? तर मित्रांनो हे अनुनासिक मूर्धन्य आहे. कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, मधुर. कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? मधुर. तडीस नेणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर मित्रांनो तडीस नेणे म्हणजेच काय? ऑप्शन क्रमांक सी, सिद्धीस नेणे. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे काय? तर मित्रांनो विकारी शब्द म्हणजेच काय? ऑप्शन क्रमांक बी, क्रियापद होय. खालीलपैकी कोणतं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम नाही? तर कोणतं नाही मित्रांनो? तर तुम्ही. लक्षात ठेवा तुम्ही याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. रिकाम्या जागी आपल्याला योग्य शब्द निवडा. पुरामुळे लोकांचं टिंबटिंब झालं. तर काय झालं मित्रांनो? पुरामुळे लोकांचं अपरिमित नुकसान झालं पहा. नदीचे पाणी निळेशार आहे या वाक्यातील विशेष नाम कोणतं आहे? तर एकदम सोपा प्रश्न आहे. निळेशार हे काय मित्रांनो? विशेष नाम आहे. अव्यालास टिंबटिंब शब्द म्हणतात. तर अव्यालास मित्रांनो अविकारी शब्द असं म्हणतात. काय म्हणतात? अविकारी शब्द. यमक, अनुप्रास, उपमा हे कसले प्रकार आहेत? तर मित्रांनो हे कसले प्रकार आहेत? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी हे काय आहेत पहा अलंकार आहेत. लता आणि मनोज विजूच्या घरी गेले या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. ते काय मित्रांनो? केवळ वाक्य आहे. अरेच्छा हे केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगायचं. हे काय मित्रांनो? आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. कोणता? आश्चर्यदर्शक. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर मित्रांनो हे काय? ऑप्शन क्रमांक डी, सकर्मक भावे पहा. लक्षात ठेवा सकर्मक भावे. पुढचा प्रश्न आहे पहा, नख भिन्न समास ओळखायचा आपल्याला. तर तत्पुरुष समासाचं काय पहा बरोबर उत्तर आहे. भारत सरकारच्या सर्वोच्च विधी अधिकारी खालीलपैकी कोण असतो? तो कोण असतो मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी, महान्यायवादी असतो. लक्षात ठेवा मित्रांनो महान्यायवादी याचं बरोबर उत्तर आहे पहा.
आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, Google पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सीरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पी-डी-एफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त आय-एम-पी क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 ला मित्रांनो ह्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. 9325230048 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागे राहत नाही. नाहीतर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं. परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या पी-डी-एफ असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा आणि हा क्यूआर स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.